च्या या ऑनलाईन प्लॅटफॉर्ममध्ये मी सुशील सोनवणे तुमचं स्वागत करतो. मित्रांनो, मी गेल्या 10 वर्षांपासून मॅथ्स आणि रिझनिंग हा सब्जेक्ट शिकवत आहे. ओके, आणि या अकॅडमीमध्ये मी गेल्या 4 ते 5 वर्षांपासून हा सब्जेक्ट शिकवत आहे. ओके, सो आज आपण काय करणार आहोत, आपण एक छोटासा कंटेंट घेऊन आलेलो आहोत की ज्याच्यामध्ये आपण काय बघणार आहोत, संख्या ज्ञान बघणार आहोत. म्हणजे वेगवेगळ्या ज्या संख्या असतात, ओके, किंवा अंक जे असतात त्या अंकांचा वापर करून आपल्याला वेगवेगळ्या संख्या तयार केल्या जात असतात आणि या संख्यांवर काही महत्त्वाचे प्रश्न येत असतात की जे पोलीस भरती असेल किंवा इतर ज्या काही कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स असतील त्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाममध्ये फार जास्त महत्त्वाचे प्रश्न आहेत आणि हे प्रश्न दरवर्षी विचारले जात असतात. सो आज आपण ते लेक्चर्स बघणार आहोत. ओके, जाऊया आजच्या पहिल्या प्रश्नाकडे. ओके, आता इथं काय म्हटलेलं बघा, हा एक आपण प्रश्न घेतलेला आहे आणि या प्रश्नामधूनच आपण हा टॉपिक पण समजून घेणार आहोत आणि या प्रश्नाला सॉल्व्ह कसं करायचे याची शॉर्ट ट्रिक सुद्धा आपण काय करणार आहोत, समजून घेणार आहोत. ओके, तर आता इथं काय म्हटलेलं बघा, 4, 2, 5 यापैकी प्रत्येक अंक एकदाच वापरून तयार होणाऱ्या सर्व ज्या काही 3 अंकी संख्यांची बेरीज किती आहे हे आपल्याला एक्झाम मध्ये विचारलेलं आहे. ओके, मग आता आपल्याला त्यांची बेरीज फाइंड आउट करायची, म्हणजे या 3 अंकांचा एकदाच वापर करायचा आहे, प्रत्येक अंकाचा एकदाच वापर करायचा आणि याच्यापासून ज्या 3 अंकी संख्या तयार होतील, ज्या जेवढ्या काही संख्या तयार होतील त्यांची बेरीज किती येते हे आपल्याला एक्झाम मध्ये विचारलेलं आहे. ओके, मग आता आपण जर ठरवलं की या 3 अंकांचा वापर करून किती संख्या तयार होऊ शकतात तर आपण ते कसं करू शकतो, तर बघा आपण किती संख्या तयार करू शकतो पहिले ते बघूया. ओके, सर्वात पहिले बघा मित्रांनो, एकच मिनिट, सर्वात पहिले बघा आपण काय करू शकतो की हे जे संख्या आहे 4, 2, 5 मी ही संख्या लिहून घेतली. ओके, ही पहिली संख्या झाली. ही कितवी संख्या झाली, पहिली संख्या झाली. आता जर मला दुसरी संख्या तयार करायची असेल तर मी काय करतो, या 4 ला तसंच ठेवतो, 2 आणि 5 ची जागा मी चेंज करून घेतो, म्हणजे ही दुसरी संख्या तयार झाली. ओके, तिसरी जी संख्या जर मला तयार करायची असेल तर मी आता काय करतो, जो 2 मध्यभागी होता त्याला पुढे घेतो, 4 मागे लिहितोय आणि 5 जसाच्या तसा लिहितोय शेवटी. ओके, म्हणजे 2, 4, 5 म्हणजे 245 ही एक संख्या तयार झालेली आहे. चौथी संख्या जर आपल्याला तयार करायची असेल तर 2 ला तसंच ठेवा, 4 आणि 5 ची जागा बदला, 254 ही दुसरी संख्या तयार झाली. ओके, पाचवी संख्या जर आपल्याला तयार करायची असेल तर पाचवी संख्या तयार करायला आता जो 5 आपण शेवटी ठेवला होता त्याला पुढे घ्या, 2 ला मागे घ्या आणि 4 ला शेवटी घ्या. ओके, ही झाली पाचवी, 524 ही पाचवी संख्या तयार झाली. आणि 6वी जी संख्या आहे, आता 5 ला तसंच ठेवा, 2 आणि 4 ची जागा बदला. ओके, तर अशा या एकूण या 3 अंकांचा प्रत्येकी एकदाच वापर करून आपण काय तयार करू शकतो, या 6 संख्या तयार करू शकतो. आता आपल्याला विचारलं काय की या 6 ज्या तयार संख्या तयार होत आहेत यांची बेरीज किती आहे. मग यांची बेरीज करण्यासाठी मी काय करतोय, यांची बेरीज करून टाकतो. ओके, आणि यांची बेरीज करताना आपल्याला एक गोष्ट इथं पाहायला मिळते मित्रांनो, की बघा की इथं प्रत्येक जो अंक आहे, म्हणजे इथं बघा हा जो 4 दिलेला असेल, हा 2 आहे आणि हा 5 आहे. ओके, तर हा प्रत्येक अंक हा एकक स्थानाचा अंक आहे, हा दशक स्थानाचा अंक आहे, हा शतक स्थानाचा अंक आहे. ओके, एकक, दशक, शतक. तुम्ही जर नीट ऑब्झर्व केलं मित्रांनो तर या एकक स्थानावर 5 2 वेळा आलेला आहे, 2 2 वेळा आलेला आहे, 4 सुद्धा 2 वेळा आलेला आहे. तसंच दशक स्थानावर बघा हा 2 2 वेळा आलेला आहे, 5 2 वेळा आलेला आहे, 4 2 वेळा आलेला आहे. तसंच तुम्ही शतक स्थानावरचे अंक बघा, 4 2 वेळा आहे, 2 2 वेळा आहे, 5 2 2 वेळा आहे. म्हणजे इथं एकक, दशक आणि शतक या 3ही स्थानावर प्रत्येक अंक किती किती वेळा आलेला आहे, 2 2 वेळा आलेला आहे. किती वेळा आलेला आहे अंक, 2 2 वेळा आलेला आहे. म्हणून आपल्याला काय करायचं आहे की यांची बेरीज करताना आपल्याला फक्त काय करायचं बघा, 5 आणि 5 10. ओके, 10 आणि 2 किती होतात, 10 आणि 2 12, 12 आणि 4 16, 16 आणि 4 20, 20 आणि 2 किती होतो 22, 22 ची इथं 2 हातच्याला 2 घेतला. ओके, परत इथं यांची बेरीज 22 येणार, 22 अधिक 2 किती येणार 24, हातच्याला 2, परत यांची बेरीज 22 येणार, 22 अधिक 2 किती येणार 24. म्हणजे असं उत्तर किती येत आहे 2442. ओके, 2442 हे आपलं उत्तर येत आहे. ओके, परंतु ह्या सगळ्या संख्या तयार करताना गोंधळ होऊ शकतो. ओके, त्याच्यामुळे जर एखादा नंबर जरी आपला मिसप्लेस झाला तर आपलं उत्तर काय होऊ शकतं, चुकू शकतं. त्यामुळे इथं आपल्याला काय करायचंय, एक शॉर्ट ट्रिक वापरायची आहे. तर शॉर्ट ट्रिक काय करायचंय, तर बघा तुम्हाला कसं करावं लागणार आहे, हा प्रश्न कसा सॉल्व्ह करावा लागणार आहे. तर आता बघा या प्रश्नामध्ये आपल्याला काय करावं लागणार आहे की अंक किती दिलेले आहेत, 3 अंक दिलेले आहेत. ओके,
तर आपल्याला माहिती आहे 3 अंक असेल तर 3 फॅक्टोरियल घ्यायचा आहे. 3 फॅक्टोरियल घेतला तर 3 फॅक्टोरियल कसा फाइंड आउट करायचा, 3 आणि 3 पेक्षा जेवढे लहान अंक आहेत त्या सर्वांचा गुणाकार करून टाकायचा, तर ते किती येणार आहे 6. म्हणून बघा मित्रांनो, आपल्या किती संख्या तयार झालेल्या होत्या, एकूण 6 संख्या तयार झालेल्या होत्या. म्हणजे आपल्याला कळतंय की जर आपण 3 फॅक्टोरियल घेतला, जेवढे अंक असतील दिलेले तेवढ्या फॅक्टोरियल घेऊन टाकायचा आणि तो फॅक्टोरियल घेतला की आपल्याला एकूण किती संख्या तयार होतील हे कळत असतं. ओके, मग आपण 3 फॅक्टोरियल घेतला तर 6 संख्या तयार होतात आणि त्या 6च्या 6 संख्या मी तुम्हाला इथं तयार करून दाखवलेल्या आहेत. आता आपल्याला काय करायचं, याला शॉर्ट पद्धतीने सॉल्व्ह करण्यासाठी आपण काय करायचं आहे, दिलेले जेवढे पण अंक असतील त्या अंकांची बेरीज करून टाका. दिलेल्या अंकांची काय करून टाका, बेरीज करून टाका. मग 4 दिलेला होता, 2 दिलेला होता आणि काय दिलेला होता, 5 दिलेला होता. या तिघांची बेरीज केली तर ही बेरीज किती येते, 11 येत आहे. किती येत आहे, 11 येत आहे. ओके, आणि तुम्हाला माहिती आहे मित्रांनो की इथं आपण संख्या तयार करताना मी तुम्हाला बोललो की एकक स्थानावरचे अंक आहे, दशक स्थानावरती अंक आहे आणि शतक स्थान, 3 संख्या, 3 अंकी संख्या ना. मग 3 अंकी संख्या कशी तयार होते, एकक दशक शतक या 3 स्थानावरती आपण वेगवेगळे अंक लिहून तयार होतो. मग एकक स्थानाचा अंक, एकक स्थानाची किंमत 1 असते, दशक स्थानाची किंमत 10 असते, शतक स्थानाची किंमत किती असते, 100 असते. मग जर मी या तिघांची बेरीज केली तर उत्तर किती येत आहे, 111 येत आहे. ओके, म्हणजेच आपल्याला काय करायचं आहे, स्थानिक किमतींची बेरीज करून टाकायची. बघा, स्थानिक किमतींची बेरीज किती येणार आहे, तर 3 अंक आहे म्हणून 111 येणार आहे. 4 अंक असेल तर 1111 येणार आहे. 2 अंक असेल तर 11 येणार आहे. 1 अंक असेल तर 1 येणार आहे. ओके, मग आता काय करायचंय आपल्याला, हे झालं. आणि आता इथं बघा, प्रत्येक अंक एकक दशक शतक स्थानावर किती वेळा येतोय, 2 वेळा येत आहे. म्हणून आपल्याला काय करायचं आहे, बघा आता जर आपल्याला बेरीज काढायची असेल, ही एकूण बेरीज काढायची असेल, या 6च्या 6 संख्यांची जर एकूण बेरीज काढायची असेल तर ती बेरीज काढण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, ही जी बेरीज आलेली आहे तिन्ही अंकांची ती घ्या. ओके, गुणिले प्रत्येक स्थानावर अंक किती किती वेळा येतोय, 2 वेळा, म्हणून गुणिले 2 करायचं आहे आणि गुणिले एकूण या स्थानिक किमतींची बेरीज किती येणार आहे, तर 111 येणार आहे. ओके, तर आपल्याला बस फक्त काय करायचं आहे, या तिघांचा गुणाकार करायचा आहे. 11 दुने किती होतात, 22. 22 गुणिले किती होत आहेत, 111. मग आपल्याला 22 गुणिले 111 केलं तर 22 एक 22, हातच्याला 2, 22 एक 22, 22 ने 2 24, हातच्याला 2, 22 एक 22, 22 ने 2 किती होतात, 24. म्हणजे 2442 हे आपलं काय असणार आहे, उत्तर असणार आहे. ओके, समजलंय मित्रांनो. तर या पद्धतीने आपण हा प्रॉब्लेम काय करू शकतो, सॉल्व्ह करू शकतो. ओके, याच्यानंतर आपण पुढचा क्वेश्चन कडे जाऊया. ओके, पुढचा क्वेश्चन बघा. आता याच्यामध्ये थोडंसं फास्ट कॅल्क्युलेशन करायचं. 5, 7, 8 हे अंक प्रत्येकी एकदाच वापरून तयार होणाऱ्या सर्व संख्यांची बेरीज किती येणार. आता ओके, आता आपल्याला जे अंक दिलेले आहे तर त्यामध्ये अंकांची बेरीज करून टाका. अंकांची बेरीज करा. ओके, बेरीज किती येणार आहे, 5 अधिक 7 अधिक 8. ओके, किती येणार आहे, 7 5 12, 12 आणि 8 किती होतात, 20. ओके, 3 अंक आहे आणि आपण बघितलं होतं जर 3 अंक असतील तर एकक दशक शतक या तीनही स्थानावर प्रत्येक अंक किती वेळा येणार आहे, 2 वेळा येणार आहे. ओके, आणि आपल्याला जर स्थानिक किमतींची बेरीज करायची असेल, स्थानिक किमतींची बेरीज किती येणार आहे, तर ती तुम्हाला माहिती आहे, एकक दशक शतक स्थानावरच्या अंकांची बेरीज किती येते, 111 येते. ओके, कारण की एकक स्थानाची किंमत असते 1, दशक स्थानाची किंमत असते 10, शतक स्थानाची किंमत असते 100, म्हणून 100 अधिक 10 अधिक 1 अशी टोटल बेरीज किती येणार आहे, 111 येणार आहे. ओके, आणि प्रत्येक अंक 2 वेळा येतोय म्हणून आपल्याला काय करायचं आहे की जेव्हा आपण एकूण संख्यांची बेरीज आपण जेव्हा करणार, ओके, तर आपल्याला काय करायचं आहे, तर बघा जी अंकांची बेरीज आलेली आहे 20 त्याला गुणिले 2 करा, कारण की प्रत्येक अंक 2 वेळा येतोय. एकक स्थानावर 2 वेळा, दशक स्थानावर 2 वेळा आणि शतक स्थानावर 2 वेळा. प्रत्येक अंक 5 2 वेळा येणार, 7 2 वेळा येणार आणि 8 2 वेळा येणार, म्हणून तो गुणिले 2 आणि गुणिले काय करायचं आपल्याला, 111 करायचंय. तर आता बघा 20 दुने किती होतात, 40, गुणिले किती होतोय, 111. मग आता हा शून्याशी शून्य ठेवून घ्या आणि 4 ने फक्त याला मल्टिप्लाय करा, तर ते किती येणार, 444. म्हणजे आपलं उत्तर किती येणार आहे, 4440. पर्याय क्रमांक किती येणार आहे, 1 येणार आहे. ओके, समजलं इथपर्यंत तुम्हाला.
हे होतं एकदम शॉर्टकट मेथडने. ओके, याच पद्धतीने आपल्याला काय करायचं आहे, पुढचा जो प्रश्न आहे तो सॉल्व्ह करायचा आहे. ओके, बघा पुढचा प्रश्न काय आहे की 5, 2, 9 हे अंक प्रत्येकी एकदाच वापरून तयार होणाऱ्या सर्व अंकांची बेरीज किती आहे. मी आता यापेक्षा थोडंसं फास्ट करतो, कारण की आता मला प्रोसिजर समजून गेले की मला माहिती आहे की कोणाकोणाची बेरीज करायची, कोणाचा गुणाकार करायचा आहे. ओके, तर आता मी डायरेक्ट लिहितो एकूण संख्यांची बेरीज. एकूण संख्यांची मला जर बेरीज करायची असेल, एकूण संख्यांची बेरीज करायची असेल तर मी काय करणार, तीनही अंकांची बेरीज करेल. मग तीनही अंकांची बेरीज किती येते, 5 + 2 + 9. ओके, किती होतात, 5 आणि 2 7, 7 आणि 9 किती होत आहेत, 16 होत आहेत. किती होत आहे, 16 होत आहे. ओके, प्रत्येक अंक किती वेळा येणार आहे, एकक दशक शतक स्थानावर 2-2 वेळा, म्हणून मी काय करणार आहे, गुणिले 2 करणार आहे. ओके, आणि गुणिले काय करायचं आपल्याला, 111 करायचं आहे. मग 16 दुनी किती होतोय, 32. 32 गुणिले आपल्याला किती करायचं आहे, 111 करायचं आहे. ओके, मग 32 × 32 हातच्याला 3, परत 32 × 32, 32 ने 3 किती होत आहेत, 35, हातच्याला 3, 32 × 32, 32 ने 3 किती होत आहेत, 35. तर इथं उत्तर किती येणार आहे, 3552. पर्याय क्रमांक किती येणार आहे, 1 येणार आहे. ओके, सेम पद्धतीने आपल्याला पुढचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा आहे. ओके, बघा पुढचा प्रॉब्लेम काय आहे, तर आता इथं काय म्हटलेलं आहे, 1, 2, 3 हे अंक प्रत्येकी एकदाच वापरून तयार होणाऱ्या सर्व अंकांची काय काढायची, आपल्याला बेरीज काढायची. तर आता ही बेरीज आपण कशी काढणार, परत एकदा मी सांगतो. ओके, तर आता आपण अगेन काय करूया, थोडंसं शॉर्ट पद्धतीनेच आपण काय करूया, हा प्रश्न सॉल्व्ह करूया. मग आता मला सांगा, तर आपल्याला एकूण अंकांची बेरीज काढायची आहे. एकूण अंकांची आपल्याला बेरीज काढायची आहे. ओके, तर ही बेरीज कशी येणार आहे, तर बघा 1 + 2 + 3 करा, 1 + 2 + 3 करा, किती येणार आहे, 6 येणार आहे. तर हा 6 प्रत्येक अंक किती स्थानावर येणार आहे, बघा एकक दशक शतक स्थानावर 3 हा 2 वेळा येणार आहे, 2 हा 2 वेळा येणार आहे, 1 हा किती वेळा येणार आहे, 2 वेळा येणार आहे. ओके, सो या पद्धतीने आणि याला गुणिले 100 काय करायचं आहे, 11 करायचं आहे. मग 6 दुने किती होत आहेत, 12, 12 गुणिले जर आपण 111 केलं तर उत्तर किती येणार आहे, बघा 12 × 1 = 12, हातच्याला 1, 12 × 12 ने किती होतो, 13, हातच्याला 1, 12 × 12 ने किती होतो, 13, म्हणजे 1332 हे आपलं काय असणार आहे, उत्तर असणार आहे. 1332 झालं. या पद्धतीने आपण काय करू शकतो मित्रांनो, हा जो प्रश्न आहे अगदी शॉर्ट मेथडने आपण काय करू शकतो, सॉल्व्ह करू शकतो. आणि बघा मित्रांनो, हे सगळे तोंडी कॅल्क्युलेशन्स आहेत, याच्यासाठी आपल्याला पेन उचलण्याची सुद्धा गरज नाही आहे. फक्त शेवटच्या गुणाकारामध्ये जर आपल्याला गणित कच्चं असेल, आपला गुणाकार भागाकार आपल्याला फास्ट करता येत नसेल तरच आपल्याला वेळ लागू शकतो, नाहीतर विदिन 2 ते 3 सेकंदामध्ये तुम्ही याचं उत्तर काढू शकतात. ओके, धन्यवाद मित्रांनो, थँक्यू सो मच.